लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाथरा येथील नियोजित स्मारकाची जागा ग्रामपंचायत नमुना नंबर 8 ला नोंद करून पुतळ्यासमोरील जीर्ण अवस्थेत असलेल्या सभागृहाच्या ठिकाणी सुसज्ज बौद्ध विहाराची निर्मिती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक तयार करावे या मागणीसाठी नाथरा येथील ग्रामस्थांचे गौतम आदमाने यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू झाले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना लेखी निवेदन दिले होते। अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कसल्या प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे अनेक वर्ष नाथरा गावातील बौद्ध बांधवांच्या मागणीप्रमाणे प्रशासन दखल घेत नसून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याकरिता ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, परळी वैद्यनाथ यांच्याकडून महामानवाची अवहेलना होत आहे। म्हणून नाथरा बौद्ध बांधव आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजीपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार, जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे। नाथरा येथील समस्त बौद्ध बांधव, त्यामध्ये महिला, पुरुष, बालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत। आम्ही सगळं नाथरा रोडवर आंदोलन करू। जय भीम। आम्ही नाथऱ्याहून आलेले आहोत। आम्ही उपोषणाला बसतात। आमच्या मागण्या पूर्ण करा। नाही केल्या तर आमच्या महिला सगळ्या एकत्र होऊन उपोषणाला बसताना आम्ही आणि रस्त्यावर येऊन आंदोलन करतात। आमचं बौद्ध विहार बांधून द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा करून द्या। दिनांक 20/8/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत। याचं विशेष कारण असं आहे, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मौजे नाथरा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या गावातील संबंध बौद्ध बांधवाच्या वतीने 2021-22 पासून त्या काळचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्याकडे निवेदनाच्या स्वरूपामध्ये व स्थानिक लेवलचे प्रशासकीय जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये वेळोवेळी आम्ही बौद्ध विहाराची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारकाची जागा, त्या जागेच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नोंद करा या मागणीसाठी त्या काळापासून दिनांक 20/8/2025 अद्याप ही मागणी आमची पूर्ण नाही झालेली। याकरिता आम्ही आज उपोषणासाठी बसलो आहोत। नाथऱ्यात सध्या कोण सरपंच आहे आणि काय परिस्थिती? नाथऱ्याचे विद्यमान सरपंच अभयजी मुंडे आहेत आणि ते सध्याचे विद्यमान आमदार परळी विधानसभा मतदारसंघातील धनंजयजी मुंडे साहेब यांचे चुलत बंधू आहेत आणि गटनेते जिल्हा परिषदेचे अजयजी मुंडे यांचे सख्खे भाऊ आहेत आणि आज मंत्री पंकजा मुंडेताई यांचे हे चुलत भाऊ आहेत। माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांचे पण हे चुलत भाऊ आहेत आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आज गल्ली ते दिल्ली सत्ता उपभोगणारे लोक आमच्या मूळ गावामध्ये असताना आज आम्हाला रस्त्यावरती येऊन उपोषणाच्या माध्यमातून मागणी करावी लागते। हे आज आमच्या बौद्ध बांधवाचा दुर्दैव आम्हाला असं मानावं लागेल। नाथरा तालुका परळी जिल्हा बीड या गावातील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका अध्यक्ष गौतमजी आदमाने तसेच गावातील बौद्ध समाजातील सर्व समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून त्या नाथरा गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जागा आहे ती जागा ग्रामपंचायतला लावली पाहिजे आणि त्या ठिकाणी जो पुतळा बसवला आहे त्या पुतळ्याचं भव्य सुशोभीकरण स्मारक बनवलं पाहिजे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। आणि नाथरा हे गाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं गाव आहे आणि हे गाव नाथऱ्यापासून दिल्ली ते गल्लीपर्यंत राजकारण करणारे पुढारी या गावातले धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, प्रीतमताई मुंडे असतील
या गावच्या रहिवासी आहेत, आज सरपंच सुद्धा त्यांचाच चुलत भाऊ आहे. पण आज भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत त्या ठिकाणी बौद्ध समाजाला बौद्ध विहार देण्यात आलेलं नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. आणि जी बौद्ध समाजाची त्या ठिकाणी जी पुतळ्याची जागा आहे ती जागा सुद्धा ग्रामपंचायतला नोंद करण्यात आली नाही. याचा मी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध करतो. आणि या राज्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जे दिल्ली ते गल्ली राजकारण करता असा दिव्याखाली अंधार करून राजकारण करू नका, असं सुद्धा मला या ठिकाणी त्यांना सांगायचंय. आणि तात्काळ नात्रा या गावाचा जो प्रश्न आहे, जे बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी आणलेला आहे मात्र त्याचं भव्य स्मारक केलेलं नाही, तो पुतळा तसाच ठेवलेला आहे. त्याच्यामुळं तो पुतळा कोंडून न ठेवता बाबासाहेबाला बंदिस्त न करता तात्काळ भव्य स्मारक त्या ठिकाणी उभा करावं असं मी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने विनंती करतोय. अन्यथा खासदार असतील, आमदार असतील, पालकमंत्री असतील, यांनी आतापर्यंत पद भोगले, तर आता जर त्यांनी हे काम जर नाही करून दिलं तर लोकशाही मार्गाने शाही फेक आंदोलन करू, काळे झेंडे दाखवू आणि जन उद्रेक सुद्धा आंदोलन करू असं या लाईव्हच्या माध्यमातून मी जाहीर करतोय. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.